नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील ते 50 दिवस या कादंबरीबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या न्यायालयीन लढाईला यश मिळाल्याने ही कादंबरी अभ्यासक्रमात कायम ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. BA भाग 2च्या चौथ्या सत्रासाठी ही कादंबरी पूर्वी अभ्यासक्रमात होती. मात्र काही संघटनांच्या विरोधानंतर विद्यापीठाने ऐन परीक्षेच्या तोंडावर ती रद्द करून ढग ही कादंबरी समाविष्ट केली होती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अभ्यासासाठी अपुरा वेळ अशी परिस्थिती निर्माण झाली. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन सुनावणी दरम्यान विद्यापीठाने नव्या कादंबरीसाठी आवश्यक 60 तासांचे अध्यापन पूर्ण होऊ शकले नसल्याचे मान्य केले. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार आता विद्यार्थ्यांना 50 दिवस आणि ढग या दोन्ही कादंबऱ्यापैकी कोणत्याही एका कादंबरीवर परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या निवडीनुसार प्रश्नपत्रिका व मूल्यांकन होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार असून साहित्यिक स्वतंत्र आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. न्यायालयीन लढ्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, प्रतीक्षा ढोके, ऋतिक मोरे, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्रितेश शेंडे, आदेश मेश्राम, डॉक्टर ओमप्रकाश कुटमाटे, सागर दुर्योधन इत्यादींनी सहकार्य केले. क्रांतिकारी सलाम. मी प्रतीक्षा ढोके, राज्य सचिव AISF महाराष्ट्र. गेल्या 4 एप्रिलला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने BA सेकंड इयरच्या चौथ्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमातून ते 50 दिवस ही कादंबरी वगळण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसून विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना विद्यार्थ्यांसमोर एक खूप मोठा प्रश्नचिन्ह या निर्णयामुळे त्यांच्या तोंडासमोर हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता. परंतु यावेळी विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून आम्ही कुलगुरूंना हे निवेदन दिलं, परंतु त्यांनी जी कारवाई करायची ती कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला हायकोर्टात धाव घ्यायला लागली. म्हणून आम्ही विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आणि यावेळी 4 मे रोजी या याचिकेचा न्यायालयामध्ये हिअरिंग होती. त्यावेळी AISFने जी याचिका दाखल केली यामध्ये AISFला आणि विद्यार्थ्यांना खूप मोठे यश मिळाले आणि न्यायालयाने ते 50 दिवस ही कादंबरी कायम ठेवायची असे आदेश दिले. आणि ही फक्त AISFचीच नाही तर संपूर्ण विद्यार्थ्यांचा एक खूप मोठा विजय आहे. आणि AISF या पूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी लढत होती आणि या पुढे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी लढत राहील. अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.